मोठा पूर आल्याने बैलगाडीसह गाय वासरू गेले वाहून, शेतकरी थोडक्यात बचावला. यवतमाळच्या अरणीतील घटना. यवतमाळच्या अरणी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी आणि पशुधनासह पाण्यात वाहून जातो. पुढे काय घडते त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काठावर असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ काढला होता. मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ अरणी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कोपेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. शेतकरी दत्तात्रय समीर यांच्या शेतात काम करणारा सालगडी रामदास तोडसाम संध्याकाळी शेतीची कामे करून घरी येत होता. अचानक शेतरस्त्यावर असलेल्या उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. दुपारपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे बंद झाली होती. शेत शिवारातील सर्व शेतकरी, शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते. ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत होतं आणि संध्याकाळ झाली होती. त्यामुळे रामदास तोडसाम यांनी आपली बैलगाडी पुराच्या पाण्यातून घालण्याचा निर्णय घेतला. मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि वासरू बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचे पाणी वाढले. गाडी मागे बांधून असलेली गाय व वासरू पाण्यात वाहून गेले. ओढ्यात कोसळल्यानंतर शेतकऱ्याने मोठी सतर्कता बाळगली अन नदीचा काठ गाठला, तर बैलांनी देखील आपली सुटका करून घेतली. मात्र वाहून गेलेली गाय आणि वासरू यांचा मात्र दूरपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या घटनेतील सालगडी बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले. मात्र गाडी मागे बांधून असलेली गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.